Hey, hi students. I'm Moholkar sir here. How are you? Yes, I know you are fine and you are enjoying the marketing lectures. In this e-class, we have seen some last lectures about marketing research, meaning, definition, objectives, and etc. Now we need to progress in research. That means next part of research. That means we studied today process of marketing research. First is प्रॉब्लेम डेफिनेशन. समस्या शोधणे. समस्या काय असू शकते हो? तर आपण पाहिलेलं आहे मार्केटिंग रिसर्च की जेव्हा केव्हा मार्केटिंग करत असताना एखादी गोष्ट आपल्याला नाविन्यपूर्ण करावी वाटते किंवा त्यात बदल करावा वाटतो, अशा संकल्पनेला आपण रिसर्च असं म्हणत असतो. मग सुरुवातीला या रिसर्चची सुरुवात कशा पद्धतीने होते? तर प्रॉब्लेम शोधल्यानंतर गरज ही शोधाची जननी आहे असं आपण ऐकलेलं आहे आणि ते अगदी बरोबर आहे. कारण गरज असल्याशिवाय माणूस त्याचा शोध घेत नाही आणि गरजांची पूर्तता करण्यासाठीच आपण आज आदी मानवापासून ते एक उत्कृष्ट जीवन जगणाऱ्या मानवापर्यंत आलो आहोत. मग अगदी तसंच आहे. सुरुवातीला प्रॉब्लेम असायला पाहिजे. डिफाइन द प्रॉब्लेम अँड रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. द फर्स्ट स्टेप इन एनी मार्केटिंग रिसर्च. Study is to define the problem while taking into account to the purpose of the study the relevant background information, what information is needed and how it will be used in decision making. त्याची गरज काय, त्याची उपयुक्तता काय, व त्याची साधनं कुठं मिळतील आणि त्याचा परिणाम काय होईल, या सर्वांचा उलगडा करणे म्हणजे प्रॉब्लेम डेफिनेशन होय. दुसरा घटक पाहू. डेव्हलपमेंट ऑफ अन अप्रोच टू द प्रॉब्लेम. स्टेप 2 includes formulating an objective or theoretical framework, analytical methods, research question, hypothesis, identifying characteristic or factor that influence. काय केलं पाहिजे यामध्ये? तर फॉर्म्युलेट करायला पाहिजे. फॉर्म्युलेट म्हणजे समस्या दिसल्यानंतर त्याचं सामान्यकरण किंवा समाधान कसं करावं, ती पद्धत अडॉप्ट करणे किंवा निश्चित करणे याला फॉर्म्युलेटिंग असं म्हटलं जातं. मग काय केलं जातं? तर त्याचा आराखडा बनवला जातो, त्याचे वर्गीकरणाचे मॉडेल बनवले जातात, रिसर्च क्वेश्चन, त्याचे गृहीतके, लागणारी साधनं, या सर्वांची जुळवाजुळव केली जाते. याला फॉर्म्युलेशन असं म्हटलं जातं आणि तो डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातला महत्वाचा पाया आहे. या पद्धतीनं प्रॉब्लेम दिसल्यानंतर त्याचं फॉर्म्युलेशन केलं पाहिजे आणि डेव्हलपमेंट कशाच्या दृष्टिकोनातून केलं पाहिजे? अप्रोच टू द प्रॉब्लेम, त्या प्रॉब्लेमच्या दृष्टिकोनातून. म्हणजे उदाहरणार्थ
जर वापरण्यासंबंधी एखादी वस्तू आपली प्रोडक्ट तयार आहे आणि वापरण्यासंबंधी लोकांना प्रॉब्लेम असेल तर आपण कुठली पद्धत वापरली पाहिजे सोल्युशन करण्यासाठी, तर प्रॅक्टिकल दाखवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या गोष्टीचा उपयोगच माहीत नसेल तर आपण काय दर्शवलं पाहिजे, तर त्याचा उपयोग दर्शवला पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, आपण फॉर्म्युलेशन काय करत आहोत हे ठरवलं पाहिजे. देन थर्ड स्टेप आहे रिसर्च डिझाईन. रिसर्च डिझाईन फॉर्म्युलेशन. रिसर्च डिझाईन इज अ फ्रेमवर्क. काय आहे? फ्रेमवर्क आहे और अ ब्लूप्रिंट of conducting of marketing research project. It deals the produce necessary for obtaining the required information, and it purpose to design a study that will test the hypothesis interest. काय केलं जातं? डिझाईन केलं जातं. काय? द स्टडी ऑफ रिसर्च. त्याच्यावरती विविध प्रयोग केले जातात, टेस्ट केले जातात आणि त्याचा रिझल्ट काय येतो हे रिझल्ट पाहिले जातात. याला रिसर्च डिझाईन फॉर्म्युलेशन किंवा स्थापित करणे हा प्रकार असं म्हटलं जातं. सॅम्पल निवडले जातात, सॅम्पलवरती प्रयोग केला जातो आणि त्याचे रिझल्ट घेतले जातात. मग यानंतर पुढची स्टेप येते फील्ड वर्क और डेटा कलेक्शन. मग त्या पद्धतीने सॅम्पल आपण कलेक्ट केलो आहोत, मात्र आता प्रत्यक्षात आपल्याला काय करावं लागेल? पूर्ण रिसर्च ऍक्च्युअल मध्ये करावा लागेल. तेव्हा फील्ड वर्क तरी करावा लागेल आणि त्यासाठी डेटा कलेक्शन करावा लागेल, त्या पद्धतीनं कार्य करावं लागेल. तेव्हाच काय होतं? तो प्रोजेक्ट यशस्वी होतो, ते मार्केटिंग यशस्वी होते. फील्ड वर्क अँड डेटा कलेक्शन involves in a field force or a staff that operate either in field. In the case of personal interview from the office by telephone or email or a panel survey or a pre-recruitment household. Then proper selection, training, supervision and evaluation of the field force. Minimize data collection errors and data. तर प्रत्यक्षात कार्य करत असताना सॅम्पल घ्यायचे असतील, सॅम्पल घेतले जातात. इंटरव्ह्यू घ्यायचा असेल, इंटरव्ह्यू घेतले जातात. त्यांना पर्सनल माहिती विचारायची असेल, विचारली जाते. इंटरेस्ट विचारायचा असेल, विचारला जातो आणि त्यावरून ट्रेनिंग दिली जाते. प्रॉपर सोल्युशन काढलं जातं, सुपरविजन केलं जातं आणि त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं की शेवटी निष्पत्ती काय निघाली आणि शेवटी डाटा कलेक्शन केला जातो. देन पुढची स्टेप आहे डेटा प्रिपरेशन अँड अनालिसिस. Analysis of data is a process of inspection, cleaning, transforming and modeling data with the goal of highlighting useful information, suggestion, conclusion and supporting decision making. डेटा प्रिपरेशन किंवा अनालिसिस यामध्ये काय केलं जातं? माहिती जी आवश्यक आहे तीच माहिती गोळा केली जाते. एरर असलेली माहिती किंवा चुकीची माहिती वगळून टाकली जाते आणि आपल्या मार्केटिंग रिसर्चसाठी जी आवश्यक माहिती आहे तीच अद्ययावत केली जाते. आणि या श्रृंखलेमधला शेवटचा घटक आहे रिपोर्ट
अँड प्रिपरेशन प्रेझेंटेशन. तुम्ही अनेक चित्रपटामध्ये पाहिला आहात की प्रेझेंटेशन दिलं जातं. प्रेझेंटेशन कसं दिलं जातं? लॅपटॉपवरती, प्रोजेक्टरवरती. याचा अर्थ काय असतो की त्याने अगोदर फील्ड वर्क केलेलं आहे, माहिती कलेक्ट केलेली आहे, प्रॉपर इन्फॉर्मेशन गोळा केलेली आहे. म्हणूनच आपणास या पद्धतीने हे रिपोर्ट सादर करत असताना शेवटचा टप्पा आहे रिपोर्ट प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन. तर तुम्हाला आता या स्टेप समजलेल्या आहेत, प्रोसेस समजलेली आहे. तर या प्रोसेस आणि स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला सुद्धा प्रोजेक्ट करत असताना या उपयोगी पडतील. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये नवीन पॉइंटसह. धन्यवाद.